नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या 3 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या भूतपूर्व व ऐतिहासिक यशाच्या प्रीत्यर्थ धुळे महानगर भाजपाच्या वतीने विजय जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आणि भाजपाच्या विकासवादी धोरणाचा हा विजय असल्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी स्पष्ट केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह महापौर मायादेवी परदेशी यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशासह एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करत विजय उत्सव साजरा करण्यात आला. आज भारतीय जनता पार्टीने 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये बहुमताने सत्ता प्राप्त केलेली आहे. जनतेने भरभरून आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. मुखर्जीचं जन्मस्थान ज्या ठिकाणी त्यांनी जे संस्थापक आहेत ज्यांनी एवढंसं रोप त्या ठिकाणी लावलं होतं आणि आज तो एवढा मोठा झालेला आहे आणि हे सर्व त्यांना नमन करतो. आणि त्यांच्या जन्मस्थानी आज भारतीय जनता पार्टीने सत्ता त्या ठिकाणी जनतेचे कामं करण्यासाठी प्राप्त केलेली आहे. त्याबद्दल आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय अमितभाई साहेबांचं, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आज आम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असतील, महापौर असतील, आम्ही सर्वजण त्याचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारतात हा जल्लोष केला जात आहे. कारण की आता पश्चिम बंगालमध्ये कुठल्याच प्रकारचं दादागिरी, गुंडगिरी राहणार नाही. त्या ठिकाणी जनतेचं राज आलेलं आहे आणि आसाममध्ये सुद्धा आणि पुडुचेरीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर यश संपादित केलेलं आहे. याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं, नागरिकांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेवर भारतीय जनता पार्टी निश्चितच खरी उतरणार आहे. पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पार्टीवर, माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला बंगालमध्ये अबकी बार 200 पार हा नारा पूर्ण केला. त्याचबरोबर आपण बघितलं की पुडुचेरीमध्ये, आसाममध्ये पुन्हा एकदा सरकार आलं आणि तामिळनाडूमध्ये जे सनातन हिंदू विरुद्ध बोलायचे त्यांचं सुद्धा डब्बा गोल केला. आणि म्हणून या देशामधली एकता, अखंडता याला टिकवण्यासंदर्भात भारतातले देशभक्त सर्व एक आले आणि आता बांगलादेशची बॉर्डर सुद्धा फार सुरक्षित राहणार आहे. खरं तर ज्या ज्या लोकांनी हिंदू विरोधी भूमिका, देशाच्या विरोधी भूमिका घेतली त्या लोकांना जनतेने धडा शिकवला. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हा जो नारा आहे याला सिद्ध करत माननीय मोदी साहेबांना लोकांनी हा पाठिंबा दिलाय. आणि आपण पाहतो की आता जवळपास पूर्ण देशामध्ये देशाचा रंग हा आता माझा भारत हा भगवा झालेला आहे. काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून तर द्वारकापर्यंत आता आपला भगवा ध्वज हा फडकतोय. हा भगवा ध्वज हा हिमालयाच्या चोटीवर तर फडकणार, पण एक दिवशी पूर्ण विश्वावर हा आमचा भगवा ध्वज फडकणार हा विश्वास आहे. आणि भारत हा विश्वगुरू बनल्याशिवाय, भारत हा विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास केला. अमित शहा साहेबांचं चाणक्य नीती आणि नितीन नवीन हा युवा अध्यक्षाचा पहिल्या निवडणूकमध्येच त्यांनी चौका मारलेला आहे, छक्का मारलेला आहे. आणि म्हणून नितीन नवीनचं अध्यक्षपद, नितीन नवीनजी यांचं अध्यक्षपद हे सुद्धा यशस्वी ठरलंय असंही आपल्याला सांगता येईल. म्हणून माननीय मोदी साहेबांचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तमाम भारतीय लोकांच्या मनामध्ये होतं की अबकी बार बंगाल में होगा 200 पार आणि ते झालेलं आहे. माननीय मोदी साहेब, माननीय अमित शहा साहेब, माननीय नितीन नवीनजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा दिवस रात्र केलं. इकडचंही काम पाहिलं आणि प्रचारची धुरा सुद्धा केरळामध्ये, बंगालमध्ये सगळ्या गोष्टी सांभाळल्या.
आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचा विजय झालाय. मी मनापासून अभिनंदन करतो. आता पुढच्या काळात केरळ, तामिळनाडू सगळीकडे भाजपा पोहोचणार आहे. खूप खूप अभिनंदन. आम्ही सगळे उत्सव मनवतोय, पेढे खातोय. आपणही तोंड गोड करा, कारण देश आता सुरक्षित आहे. एक है तो सेफ आहे, हाच नारा आता बुलंद झालेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.